नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डहाणू जव्हार राज्य मार्गावरील सारणी खिंडीत गुरुवारी 9 जुलैला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत धावत्या कारवर पगाराचे भले मोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार MH03EB 6537 क्रमांकाची कार डहाणूहून मोनरच्या दिशेने जात असताना सारणी खिंडीत रस्त्यालगत उभे असलेल्या पगाराचे मोठे झाड अचानक कोसळले। झाडाचा काही भाग थेट कारच्या पुढील भागावर आदळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले। मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले नाही आणि मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर डहाणू जव्हार राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय तुंबडा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाच्या फांद्या छाटून रस्त्याच्या कडेला हटवल्या। प्रशासनाची मदत पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी पुढाकार घेतल्याने काही वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू झाली। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील अनेक भागात रस्त्यालगतची मोठी झाडे धोकादायक स्थितीत आली आहेत। माती भुसभुशीत झाल्याने व जोरदार वाऱ्यामुळे ही झाडे केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी करणे अपेक्षित होते। मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान डहाणू चारोटी मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे। पावसामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। याशिवाय रस्त्यावरील खड्डे, धोकादायक झाडे आणि रानशेत परिसरातील सुसरी नदीवरील जीर्ण पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे। स्थानिकांच्या मते अशा घटना वारंवार घडत असून प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळेलच असे नाही। त्यामुळे संबंधित यंत्रणांनी धोकादायक झाडे, खराब रस्ते आणि जीर्ण पुलांच्या दुरुस्तीबाबत तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। धोकादायक झाडे, जीर्ण पूल आणि खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर पुढील अपघात, जीवितहानी अटळ ठरू शकते। आपत्ती घडल्यानंतर नव्हे तर ती टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करणे हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।